हॅलो फ्रेंड्स, हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे। 30-30 विकतची मिठाई खाण्यापेक्षा अगदी घरच्या मोजक्या सामान्यामध्ये आपण बनवणार आहोत म्हैसूर पाक, तेही साजूक तुपातला। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, त्याच्यासाठी मी 2 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी पाणी, 1 चमचा हळद पूड, 2 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्ही गाईचं तूप, म्हशीचं तूप किंवा तेलही घेऊ शकता। मी गाईचं तूप घेतलेलं आहे। आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 वाटी साखर ॲड करायची आहे आणि त्यासाठीच 1 वाटी पाणी ॲड करून हे सर्व साखर विरघळून घ्यायची आहे आणि एकसारखं असं ढवळत राहायचं आहे। हे बघा, मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे तसं पूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे। एकजीव करताना कंटाळा करायचा नाही आणि अगदी कमी प्रमाणात हे म्हैसूर पाक खूप छान टेस्ट लागते आणि अगदी खुसखुशीत ह्या बर्फी बनतात। बाहेरचं डालडा तेल कसं असतं माहीत नसतं आणि ते मुलांसाठी अनहेल्दी असतं आपल्या, तर असं घरच्या घरी अगदी घरच्या सामानांमध्ये आपण बनवू शकतो आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। हे बघा, छान एकसारखं असं साखर विरघळून घेतलेली आहे। आपण 1-2 मिनिटं एकजीव करून घ्यायचं। हे बघा, हे छान असं साखर विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता फक्त 1च वाटी साजूक तूप ॲड केलेलं आहे। फक्त आता 1च वाटी तूप ॲड करायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं ढवळत राहायचं आहे। हात कंटिन्युटी हलवतच राहायचा आहे एकजीव करण्यासाठी, कंटाळा अजिबात करायचा नाही। आता त्यामध्ये मी 1 चमचा हळद ॲड केलेला आहे। आता त्याच्यानंतर हे सर्व एकजीव करून झाल्यानंतर जी 1 वाटी आपण चणा पीठ किंवा डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते असं थोडंसं आपण एकजीव करत जायचं आहे, नाहीतरी गुठल्या होतात। त्यामुळे असं हळूहळू एकजीव करून घ्यायचं। हे बघा, हे असं एकजीव करून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी हवी आपल्याला एकजीव करण्यासाठी, कंटाळा नाही करायचा, हेच एक महत्त्वाचं ह्याच्यात ट्रिक आहे। हे बघा, असं गुठल्या होतात त्यामुळे आपण एकजीव करून घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर आपण मगाशी 1 वाटी तूप ॲड केलं होतं, आता राहिलेलं जे 1 वाटी आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आपल्याला जर म्हैसूर पाकला छान अशा जाळ्या हव्या असतील तर कंटिन्युअस हलवत राहायचं आहे। बघा, जाळ्या पडायला हळूहळू सुरुवात झालेली आहे। कंटिन्युटी असं एकजीव करत राहायचं आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून पाहिलात तर नक्कीच तुम्ही बरोबर आपला म्हैसूर पाक होणार नाही आहे किंवा कोणत्या आपण ह्याला गॅस बंद करायचा आहे लक्षात येणार नाही आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला, कारण मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्ही असं बनवलात तर नक्कीच तुमचे जो म्हैसूर पाक आहे तो खूप छान बनणार आहे। हे बघा, असं छान असं एकजीव कंटिन्युटी करत राहायचं आहे, म्हणजे जेवढा आपण कंटिन्युटी हलवत राहणार आहे तेवढ्या जाळ्या आपल्याला म्हैसूर पाकला येणार आहेत आणि म्हैसूर पाकला जाळी आली तरच टेस्ट येते, त्यामुळे ही तुम्ही सुद्धा काळजी घ्या। हे बघा, घट्ट होत आहे आपला जे म्हैसूर पाकचं पाक आहे तो। हे बघा, किती छान जाळ्या अशा पडत आहेत आणि बाहेरचं अनहेल्दी असतं, घरच्या घरी आपण कमी सामानात हे बनवू शकतो। त्यामुळेच मी व्हिडिओ घेऊन आले आहे आणि उद्या तर आता रविवार आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, कारण मी अगदी हेल्दीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, छान असं एकजीव करत राहायचं आहे। तुम्हाला कंटाळा येत असेल किंवा बोर होत असेल व्हिडिओ पाहायला, पण व्हिडिओ कंटाळा करू नका। जेव्हा खाशीला ना करून तेव्हा खूप छान तुम्हाला टेस्ट येणार आहे। त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ एकसारखा असं बघत राहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या कन्सिस्टन्सीला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे इतकं लक्षात आलं तर बस आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका।
हे बघा किती छान एकजीव होते आणि थोडासा कलर सुद्धा बदललेला आहे. हात दुखत असेल तुमचा सुद्धा एकजीव करताना, पण कंटाळा करू नका. असं एकजीव करतच राहा सर्व जे पाक आहे ते आपलं. आणि गॅसची फ्लेम ही मीडियम हीटरच ठेवायची आहे, हाय हीटवर ठेवायची नाही. हे बघा किती छान असं कलर सुद्धा आलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. वा किती छान ना. हे बघा मस्त अशा जाळ्या पडायला सुरू झालेल्या आहेत. मी व्हिडिओ झूम करून दाखवलेला आहे तुम्हाला. तर अनेक 2 मिनिटांनी ह्याच्यापेक्षा जाळ्या जास्त पडणार आहेत, त्यामुळे कंटिन्युटी हलवत राहायचं आहे. आणि ज्या पद्धतीने मी हलवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा एकजीव करून घ्या. थोडासा कलर चेंज होत चाललेला आहे. हे बघा किती छान ना. हे बघा किती मस्त. अजून एक आपण 3 ते 4 मिनिटं असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा छान आता असं परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. हे बघा जाळ्या खूप छान आलेल्या आहेत. आता आपण फरातीला तोपर्यंत साजूक तूप सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या चिटकणार नाहीत ताटाला आपल्या. त्यामुळे ताट किंवा परात तुम्ही कशालाही साजूक तूप छान असं सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे. हे बघा किती छान तयार झालेला आहे. हे असं गोळा तयार झाला की आपला आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण परात किंवा डिशमध्ये असं ओतून घ्यायचं आहे. खूप गरम असतं, त्यामुळे काळजीने हे करा. गडबड करायला जाऊ नका, नाहीतरी कापड घ्या हातामध्ये. आणि जास्त तुम्ही हे केलेलं आहे ताटामध्ये, त्यानंतर शेप द्यायचं नाही की नाही, काहीच करायचं नाही, ॲज इट इजच ठेवायचे आहेत. किंवा आपल्याला असं चौकोनच हवे आहेत, नंतर ॲटोमॅटिक होतात. फक्त जसं तुम्ही तुमच्या कढईमधून ताटात टाकतात त्याच शेपमध्ये ठेवायचं आहे, वरून प्रेस करायचं नाही, नाहीतरी जाळ्या पडणार नाहीत. ही महत्त्वाची ट्रिक आहे ह्याच्यामध्ये. मी पुन्हा एकदा सांगते की वरून टॅप ते अजिबात करायचं नाही. जसं ओतताना ज्या शेपमध्ये पडलं ॲज इट इज तसंच ठेवायचं आहे. आणि लगेच अगदी 2 मिनिटांनी आपल्या वड्या छान असे चाकूनं करून तयार वड्या पाडून घ्यायच्या आहेत चाकूने. हे बघा मी तुम्हाला चाकूने सुद्धा दाखवत आहे. छान असं वड्या अगदी 2च मिनिटांनी आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत. थोडंसं गरम असतं, पण काळजीने आपण लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. नंतर वड्या आपल्या कट छान होणार नाहीत, त्यामुळे गरम असतानाच वड्या अशा छान अशा कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा सर्व वड्या आपण पटपट कट करून घ्यायच्या आहेत. किती छान जाळी आलेली आहे बघा. मी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पुढे दाखवत आहे तुम्हाला. आणि ह्या आपल्या वड्या किंवा मैसूर पाक तयार झालेला आहे. आपण याला बर्फीसुद्धा म्हणतो. तर हॉटेलमधली बर्फी खाण्यापेक्षा ही साजूक तुपातील बर्फी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. ह्याला कोणी तर बेसनच्या वड्यासुद्धा म्हणतं, पण आपल्या इकडे आपण महाराष्ट्रात मैसूर पाकच म्हणतो. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. हे बघा मी दाखवते आहे, किती क्रिस्पी झालेले आहेत. मी ते अगदी कुरकुरीत लागतात. एकदा तुम्ही तुपातल्या बनवलात तर बाहेरचं तर नक्कीच विसरणार. आणि यासाठी सांगते मी, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. आणि माझा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.